उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे जे बदलापूरमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती, या निवडणुकीच्या अनुषंगाने कॅप्टन आशिष दामले माझ्यासोबत आहेत. त्यांनी 8 जागा लढवल्या होत्या. 3 जागा त्यावरती विजयी झालेले आहेत. आणि भारतीय जनता पार्टीला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आठवले गट असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार दादा यांचा पक्ष असेल, या अंतर्गत जी मेहनत करण्यात आली त्या अंतर्गत त्यांना विजय प्राप्त झालेला आहे. काय आपण त्यांचं मत आहे ते जाणून घेणार, काय सांगा? खरं तर अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि मी नेहमीच सांगितलेलं आहे की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि RPIचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष होईल. आणि त्याचप्रमाणे सर्व भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळेच कार्यकर्ते हे पूर्ण कामाला लागलेले होते आणि जनतेत फिरत असताना त्यांचा प्रतिसाद समजून घेत असताना त्या ठिकाणी या युतीचा मोठ्या विजय होईल असं लोकांच्याकडून येत होतं. आणि त्याचप्रमाणे आज 3 त्या ठिकाणी जागा या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या आहेत आणि शेवटची माहिती मिळेपर्यंत 22 जागा या भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या होत्या. थोडक्यातच जो काही मार्जिन, ज्या फरकाने भारतीय जनता पार्टी निवडून आली आहे त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा आहे. आणि सगळ्याच कार्यकर्त्यांचा आणि मायबाप जनतेचं या माध्यमातून मी अभिनंदन करतो, आभार मानतो की पुन्हा एकदा हा विश्वास आपण दाखवलाय आणि पुढची 5 वर्ष हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आणि काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. कॅप्टन, ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये शिवसेनेचा वर्चस्व होतं, आतापर्यंत शिवसेना जिंकत आलेली आहे, पण आज हा जो बदल झालेला आहे याकडे कसं पाहता? नाही, आपल्याला जर लक्षात असेल तर सत्तेचं समीकरण हे कुठेतरी कायम राष्ट्रवादीच्या अवतीभोवतीच फिरत असतं आणि ते लक्षात येणं गरजेचं आहे. मागच्या वेळेस सुद्धा शिवसेना ज्यावेळेस सत्तेत आली त्यावेळेस आम्ही पाठिंबा दिल्यामुळे ते त्या ठिकाणी सत्तेत आले होते. आता सुद्धा भारतीय जनता पार्टी ही सत्तेत येते आणि ती सुद्धा राष्ट्रवादीच्या बळावरच सत्तेत येते. तर एकंदर बदलापूरची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी किंग मेकरच्या भूमिकेत राहिलेला आहे आणि त्या पद्धतीने यावेळेस सुद्धा राष्ट्रवादीने काम केलेलं आहे. कोणत्या प्रमुख कामाला या प्राधान्य देण्यासाठी आपण कटिबद्ध झालेला आहात किंवा कोणत्या कामासाठी नगराध्यक्षांना सुद्धा पाठिंबा देणार आहात? नाही, प्रश्न अनेक आहेत, पण जर सगळ्यात मोठा विषय असेल जो आता एजेंड्यावर आहे तो म्हणजे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. यशस्विनी भवन सारखी मोठी वास्तू आपण अलीकडच्या काळात बनवली, पण त्या माध्यमातून काहीतरी त्यांचे प्रोडक्ट्स हे महिलांचे उत्पादन करून ते लोकल मार्केटमध्ये आपल्याला कसे त्या ठिकाणी विक्री करता येतील त्याच्यासाठी प्रयत्न केला जाईल. बदलापूरचा पाणी प्रश्न हा मोठा आहे, त्याच्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी केले जातील. रस्ता असेल, मूलभूत सुविधा असतील, या सगळ्याच गोष्टीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यात प्रत्येक एक इंटेन्सिव्ह काम ज्याला म्हणतात, लॉंग टर्म अजेंडा ठेवून इंटेन्सिव्ह काम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरुणांचा अजेंडा हा मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो की वयाच्या 21व्या वर्षी मला त्या ठिकाणी मायबाप जनतेने निवडून दिला आणि तेव्हापासून एक तरुण म्हणून मी तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करतोय. ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून तरुणांशी जोडून, त्यांना आपल्याशी जोडून घेऊन त्यांच्यासाठी एक चांगला इनोव्हेटिव्ह कार्यक्रम घेऊन आपण तरुणांसाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने नक्कीच करू. भारतीय जनता पार्टीला जरी यश मिळालं असं तरी सुद्धा किंग मेकरची जी भूमिका आहे ती भूमिका कॅप्टन आशिष दामले यांचा जो पक्ष आहे, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेला आहे आणि त्या भूमिकेतूनच त्यांनी हा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलेला आहे. पुढे भविष्यात वेगवेगळ्या विकास कामासाठी प्राधान्य दिले जाईल असंही कॅप्टनने इथे सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गौतम वाघसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, बदलापूर.